आणि अर्जुनाला सुद्धा ह्याची कल्पना पुरेपूर आलेली होती आतापर्यंत. त्यांनी आता आपले किती श्लोक झाले, जवळजवळ 36-37 श्लोक झालेले आहेत. आणि त्या प्रत्येकामध्ये अर्जुनाला ही अनुभूती आली होती की हे विश्वरूप दर्शन म्हणजे काय आहे आणि केवढं प्रचंड आहे, केवढं भयानक आहे. आणि त्याला त्या परब्रह्माचं सगळं हे कळलेलं होतं, ऐश्वर्य कळलेलं होतं, त्याचं सामर्थ्य कळलेलं होतं. आणि त्यामुळे तो हे आपल्याला सांगतोय. आता 38व्या श्लोकामध्ये तो आणखी स्तुती करताना म्हणतोय, त्वमादिदेव पुरुष पुराणस त्वमस्य विश्वस्य परन्निधानम वेत्तासी वेद्यंच परंच धाम त्वया ततं विश्वमनंत रूप. आपण आदिदेव सनातन पुरुष आहात, या जगताचा परम आश्रय आहात आणि जाणता तसेच जाणावया योग्य आणि परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा आपल्यानेच हे सर्व विश्व व्याप्त अर्थात परिपूर्ण आहे. सुंदर अशी स्तुतीच केलेली आहे सगळी अर्जुनाने. पुढे त्याची श्रद्धा अजून वाढत जाते आणि तो परत म्हणतो की श्रद्धेने गदगद होतो अर्जुन. आणि तो पुढे 39व्या श्लोकामध्ये म्हणतो की आपणच वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्रमा तसेच प्रजाचे स्वामी, ब्रह्मा, ब्रह्मदेवाचेही पिता आहात. 39वा श्लोक बघा, वायुर्यमोग्निर वरुणः शशांक. म्हणजे भगवंता तूच वायू आहेस, तूच यम आहेस, तूच अग्नी आहेस, वरुण, शशांक म्हणजे चंद्र, प्रजापती, हे सगळं काही तूच आहे. आणि तुला पुन्हा पुन्हा नमस्कार. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. आपणाला सहस्र नमस्कार असोत, आपणाला आणखीही वारंवार नमस्कार असोत. नमस्ते 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 असंच म्हणतो तो. ज्ञानेश्वरीमध्ये पण फार सुंदर वर्णन त्याचं केलेलं आहे. मग आता वायू, यम ह्याच्याबद्दल आपण थोडं ऐकलेलं आहे मागच्या ह्याच्यामध्ये. अग्नीबद्दल थोडं यांनी इथे जास्त विस्ताराने सांगितलेलं आहे की अग्निदेवता कशी आहे. अग्नी म्हणजे इंद्राचा अपवाद वगळता सर्वाधिक महत्त्वाची सुविख्यात अशी प्रधान वैदिक देवता आहे. आपल्या या पृथ्वी तलावरची अग्नी ही देवता अतिशय महत्त्वाची मानली जाते. अंतरिक्षामध्ये इंद्र ही देवता आणि पृथ्वीवर अग्नी ही देवता मानली जाते महत्त्वाची. ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रधान पौराणिक देवता मानल्या जातात. त्याचप्रमाणे इंद्र, अग्नी व वरुण या प्रधान वैदिक देवता आहेत. आणि अंतरिक्षातील प्रमुख देवता इंद्र, आकाशातील वरुण, त्याप्रमाणे पृथ्वीवरील प्रमुख देवता अग्नी आहे. अग्नीचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व असतं ते महत्त्व त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की अग्नी हा फार महत्त्वाचा असतो. आणि अग्नी हा देव आणि मानव यांच्यामधलं दूत आहे असं सांगितलं जातं. म्हणून आपण जेव्हा पूजा करतो बघा, तेव्हा आधी दिवा लावतो आधी आपण. आणि मग तो दिवा लावल्यानंतर आपण पूजा करतो, कारण त्या अग्निदेवाच्या साक्षीने सगळं काही केलं जातं. आपले सगळा विवाह सोहळा, आपले सगळे मुंजी, उपनयन हे सगळं अग्नीच्या साक्षीने केलं जातं. एखादी प्रतिज्ञा करायची असेल कोणाला, ती अग्नीच्या साक्षीने केली जाते. म्हणजे अग्नीला खूप महत्त्व आहे. वैदिक साहित्यामध्ये अग्नीची 3 रूपे मानलेली आहेत त्यांनी, की अरणीचे घर्षण करून मनुष्याने निर्माण केलेला तो मनुष्य निर्मित अग्नी असतो, घर्षणाने निर्माण होणारा अग्नी, जलामधून निर्माण होणारा दैवी अग्नी तो पण महत्त्वाचा, अंतरिक्षीय जलातील अग्नी विद्युत या नावाने संबोधिला जातो, तो पण एक अग्नी आहे. म्हणजे असे खूप छान त्यांनी अग्नीची माहिती दिलेली आहे. अग्नीचे माता पिता देव व पृथ्वी आहेत असं सांगितलेलं आहे. अग्नीचे अन्न लाकूड आहे, तो समिधा खातो, त्याचे अन्न घृत आहे, पुरोडाश आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अग्नीचा रथ सोन्याचा आहे, तो रथ अप्रतिहत आहे, तो चंद्राप्रमाणे सुंदर आहे. आता अग्नीचं महत्त्व बघा की अग्नीचं मानवाशी नातं काय आहे ते आपण बघू. की आता त्याचे मानवाशी असलेले नाते पहा. तो मानवांचा प्रतिनिधी आहे, तो ज्ञानी लोकांचा परमेश्वर आहे, तो सर्व मानवांना हितकारक आहे, तो ज्ञानी लोकांचा त्राता आहे, तो गृहस्थांचा पालक आहे, तो सर्व मानवांचा पालक आहे, तो सज्जनांचा रक्षक आहे, तो मानवाचा अतिथी आहे, तो पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे आणि तो ग्रामांचा रक्षक आहे, तो पापी राक्षसांचा नाश करतो, तो मनुष्याचा पुरोहित आहे, तो मानवाचा दूत आहे.
तो देवापर्यंत आपलं जे आपण कार्य करतो ते जाऊन सांगतो असं म्हटलं जातं. तो देवांचे अन्न वाहून नेणारा आहे. नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण अग्नीच्या साक्षीने नैवेद्य दाखवतो. तो यज्ञप्रसंगी देवांना यज्ञशाळेत बोलावून आणणारा आहे. तो देवांचा दूत आहे, तो देवांचा पुरोहित आहे. देवांनी त्याला आपले मुख केले. म्हणजे अग्नीमध्येच आपण सगळं टाकतो ना, अग्नीमध्ये तूप आहे, समिधा आहे, इतर काही आपल्याला जे व्हायचं असेल ते सगळं आपण अग्नीमध्ये अर्पण करत असतो आणि ते त्या त्या देवांना मिळत असतं. म्हणजे अग्नी हे देवांचं मुख मानलेलं आहे. सर्व देवांमध्ये तो पूज्य देव आहे, तो देवांचा मित्र आहे, तो देवांचा देव आहे. या उल्लेखावरून अग्नी ही प्रधान देवता मानलेली आहे. रामायणामध्ये सुद्धा अग्नीचा बराच उल्लेख आहे. तो अग्निपुरुषच येतो ना, जेव्हा ते अश्वमेध यज्ञ केला जातो तेव्हा अग्नी तो येतो, यज्ञपुरुष प्रगट होतो, अग्नीतूनच प्रगट होतो तो. आणि तो ते हे देतो, पायस दान देतो त्याला. म्हणजे असं हे महाभारतामध्ये सुद्धा अग्नीचा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे, रामायणामध्ये सुद्धा आलेला आहे. आणि त्याला जातवेद असं सुद्धा म्हणतात. श्रीसुक्तामध्ये आपण म्हणतो ना, जातवेदोम आवह, त्या जातवेदाचं आपण आवाहन करत असतो, ती अग्निदेवता. म्हणून अग्निदेवता म्हणजे तुझंच रूप आहे. वायुर्यमोग्निर वरुण शशांक. मग आता शशांक म्हणजे चंद्रदेवता. चंद्र ही सुद्धा वैदिक देवता आहे आणि तिचासुद्धा विस्तार पौराणिक कालखंडात फार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. उत्पन्न होता होता जो अधिक नवीन दिसू लागतो असा ध्वज, दिनमणींच्या ज्या उषा त्यांचा ध्वज सर्वांच्या अगोदर पुढे येतो. हा पुढे सरतात दिव्य विभूतींना ज्यांचा त्यांचा आविर्भाव अर्पण होतो. म्हणजे हे सगळं चंद्राबद्दल त्यांनी सांगितलं आहे की चंद्राला काय म्हणतात, मनापासून जो उत्पन्न होतो. चंद्रमा मनसो जात असं म्हणतात. छान चंद्राची पण माहिती इथे त्यांनी. समुद्राला भरती ओहोटी येते ती चंद्रामुळेच येते. याविषयी सुद्धा विष्णू पुराणामध्ये अनेक श्लोक आलेले आहेत. चंद्राच्या 16 कला आहेत असंही मानलं जातं. चंद्र हा शीघ्रगती आणि चंचल आहे. नंतर तो चंचल मनाचा प्रतिनिधी ठरतो, म्हणून मनाचा स्वामी चंद्र असं म्हटलं जातं. चंद्राला अजून काय म्हणतात, चंद्रमा पुनरसू. चंद्रमा म्हणजे प्राण आहे. मनश्चंद्रमा, चंद्रमा म्हणजे मन आहे. प्रजापती, चंद्रमा म्हणजे प्रजापती आहे. अशी या सगळ्या चंद्राची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून अर्जुनाने या ठिकाणी स्तुती करताना तू वायू आहेस, तू अग्नी आहेस, तू चंद्रमा आहेस असं त्याला म्हटलेलं आहे. मग पुढे थरारलेला अर्जुन पुढच्या 40व्या श्लोकात म्हणतोय, नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोसी सर्वहा. हे अनंत सामर्थ्यशाली, आपणाला पुढून नमस्कार, आपल्याला मागून नमस्कार. हे सर्वात्मन, आपणाला सर्व बाजूंनी नमस्कार. कारण हे अनंत महापराक्रमशाली, आपण सर्व जगत व्यापले आहे, म्हणून आपणच सर्वरूप आहात. म्हणजे चराचर व्यापून भगवंत पुन्हा दशांगुले उरलेला आहे, हा याचा भावार्थ आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे आता तूची सर्व असा अनुभव अर्जुनाला आला. भगवंताच्या यथार्थ रूपाला आतापर्यंत न जाणल्यामुळे आपल्या हातून जवळीकीचा जो प्रमाद घडला त्याची क्षमायाचना आता अर्जुन करतोय. कारण आत्ते मामे भाऊ होते ते अर्जुन आणि श्रीकृष्ण, त्यामुळे तो त्याला बरोबरीचंच समजायचा, त्याच्याशी सगळं बोलायचा, भांडायचा, त्याच्याशी खेळायचा, सगळं काही वादविवाद करायचा. आणि मग हे सगळं विश्वरूप पाहिल्यानंतर त्याला कळलं की अरे ह्याचं सामर्थ्य केवढं मोठं आहे. हा श्रीकृष्ण आपण समजतो तेवढाच नाही आहे काही, आपण त्याला सारथी केलं आहे, आपण त्याला सखा म्हणतो, आपण त्याच्याशी भांडतो. आणि मग त्या सगळ्याची उपरती अर्जुनाला इथे होते ते विश्वरूप पाहताना. आणि तो आता या 41 आणि 42व्या श्लोकात म्हणतोय, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानंतवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. की मी अजानता खूप प्रमाद केलेले आहेत, मी खूप तुझ्याशी वाईट वागलेलो आहे. काय म्हणतो तो बघा, मी आपणाला सखा मानलं, आपला महिमा न जाणता माझ्याकडून प्रेमाने प्रमादाने मी तुम्हाला हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असं जे काही म्हटलं गेलं आहे माझ्याकडून त्याच्याबद्दल मला क्षमा करा.
हे अच्युता, जे उपहासाने विहार करताना, निसताना, बसताना, उठताना, भोजनाच्या प्रसंगी मित्रांच्या समक्षही माझ्याकडून आपण अपमानित झाला. मी तुझा अपमानसुद्धा केला देवा बऱ्याच वेळा, आणि ते सर्व अपराध अप्रमेय स्वरूप अर्थात अचिंत्य प्रभावी अशा आपणाजवळ मी क्षमा करण्याबद्दल प्रार्थित आहे. आणि वेळोवेळी तो भगवंताची क्षमा मागतोय. आणि त्यांनी असं म्हटलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या भागवतामध्ये सुद्धा असाच एक श्लोक आहे, जसा इथे आता त्यांनी सांगितलं आहे विहार शय्यासन भोजनेषु. त्याचा मी अर्थच वाचते म्हणजे छान कळेल की अर्जुन काय म्हणतो. क्षमा मागतोय भगवंताची. अर्जुन म्हणतोय उठताना, बसताना, फिरताना, स्वतःसंबंधी काही गोष्टी करताना किंवा जेवताना आम्ही सतत एकत्र राहत होतो. कधीकधी मी चेष्टेने त्यांना म्हणायचो, मित्रा तू मोठा सत्यवादी आहेस. त्यावेळीसुद्धा हा महापुरुष मोठेपणाने, मोठ्या मनाने, जसा मित्र आपल्या मित्राचा, पिता आपल्या पुत्राचा अपराध सहन करतो, तसाच माझ्यासारख्या दुर्बुद्ध माणसाचा अपराध सहन करत असे, मला क्षमा करत असे. अर्जुन म्हणतो, परंतु एवढा मोठा तू असूनही हे प्रभो, आम्ही तुला केव्हाच जाणले नाही. त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचे नाते लक्षातच घेतले नाही. त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. अरे ही फारच अनुचित गोष्ट झाली की मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला. आता सामर्थ्य कळलं आहे त्याला. आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया भरण्याच्या कामी केला. अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले. वाईट वाटतंय अर्जुनाला की मी त्याच्याशी बरोबरीने वागलो. मला त्याचा महिमा तेव्हा कळला नव्हता. तो म्हणतोय आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले. मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास, परंतु मी त्या रत्नांचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्याकडे केला. या तऱ्हेने तुझी व्याप्ती झाली असतानाही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालवली. मागच्या सर्व गोष्टी असू दे, आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा. हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे, पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे. किती वाईट वाटतं त्याला. आणि हे दातारा, तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला दूत म्हणून पाठवले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून देखील तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले. तू योग्यांचे समाधी सुख आहेस. मी कसा मूर्ख आहे हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण करीत होतो. या विश्वाचे अनादी मूळ जो तू, तो ज्या सभासदांमध्ये बसत होतास, तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. आम्ही केव्हा तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आम्हास मान देत होतास, व जरी तू आम्हास मान देत होतास तरीसुद्धा तुझ्याशी अतिपरिचय झाल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो. अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना तसं. देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस असा आम्ही हट्ट धरत होतो. व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. मी तुझा जीवलग मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती का? पण महाराज, आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. म्हणून तो सतत नमस्ते 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 प्रभो असं म्हणतोय. म्हणजे हा ईश्वर अप्रमेय आहे, अचिंत्य आहे. ईश्वराच्या रूपाला प्रणाम करताना अर्जुन पुढे म्हणतो 43वा श्लोक. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान न त्वत्समोस्त्यभ्यधिक कुतोन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव. हे भगवंता, आपण या चराचर जगताचे पिता आहात, श्रेष्ठतम गुरु आहात, पूजनीय आहात. हे अतुल प्रभावा, तिन्ही लोकात आपल्या समान देखील दुसरा कोणीही नाही. मग आपल्याहून अधिक कुठला असणार आहे? म्हणजे कृष्णम वंदे जगद्गुरू. श्रीकृष्ण हे श्रेष्ठतम गुरु आहेत, ज्याच्या प्रभावाची कोणतीही प्रतिमा नाही, समानता नाही. अर्थात ज्याच्यासारखा दुसरा कोणताही प्रभावशाली नाही. त्याला अप्रतिम प्रभाव म्हणतात. भगवंत असे आहेत असे अर्जुनाला सांगायचे आहे.
म्हणजे ती देवकी आणि वसुदेवांची गोष्ट सांगतात ना, की जेव्हा त्यांनी प्रगट झाले भगवान, त्यांनी खूप तपश्चर्या केली होती आणि प्रगट झाले भगवान, तेव्हा भगवंतांनी सांगितलं वर मागा. तेव्हा देवकीने वर मागितला की मला तुझ्यासारखा पुत्र होऊ दे. भगवंतासारखा कोणीच नाही. इथे त्यांनी सांगितलं की त्याच्यासारखा कोणीही नाही, म्हणून भगवंत स्वतःच तिच्या पोटी आले. कारण माझ्यासारखा कोणीही नाही म्हणून ते स्वतःच देवकीच्या पोटी आलेले आहेत. जे व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणजे मानवी जगात दुसऱ्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या ठायी दैन्य निर्माण होते, मनातल्या मनात भेदाची तुलना होते, अंतरंगातील हीनत्व वाढत जाते, हे व्यवहारात. पण पारमार्थिक सत्तेमध्ये मात्र उलटे घडते. चित्तातील अहंकार जातो. म्हणजे भगवंताचं सानिध्य प्राप्त झाल्याने काय घडलं तर अर्जुनाच्या चित्तातील अहंकार गेलेला आहे, हीनत्व नाहीसे झालेले आहे आणि पारमार्थिक श्रीमंती वाढत जाते, भेद वा द्वैत मोडत जाते. हे या श्लोकातून आपल्याला कळलं.